नमस्कार सर्वांना, आपल्या भुजबळ फॅशन लाईफ चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण 36 साइजची कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग अस्तरच्या ब्लाउजवर कशी कट करायची आहे ते आपण पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप। ठीक आहे, व्हिडिओ स्किप न करता नक्की सर्वांनी शेवटपर्यंत पहा। ठीक आहे, काल आपण 36 साइजची पेपर कटिंग काल करून घेतली होती। कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक नक्की देईल। ठीक आहे, इथं आपण ह्याची पेपर कटिंग आपण अस्तरच्या ब्लाउजसाठी कशी ठेवून कशी कट करणार आहे, कशा पद्धतीने ते आपण पाहणार आहोत। ठीक आहे, इथं आपण पेपर कटिंग घेतली आहे, मेन कापड घेतला आहे आणि अस्तर सुद्धा आपण घेतलेलं आहे। ठीक आहे, अस्तरचा ब्लाउज कट करण्याची पद्धत जरा विदाउट अस्तरच्या ब्लाउज पेक्षा जरा वेगळी असते। ठीक आहे, ती टिप आणि ट्रिक्स व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्ही शिकून घ्या, समजून घ्या। दोन्हीची कटिंग करण्याची पद्धत जरा वेगळी असते, ही समजून घ्या। ठीक आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। ठीक आहे, पहा आपण आता ही कटिंग व्यवस्थित पेपर कटिंग कशा पद्धतीने ठेवायचे आहे ते आपण पाहणार आहोत। यामध्ये मी तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप अस्तर कसं मेन कापडावर ठेवून कशा पद्धतीने कट करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ते दोन्ही जॉईन करताना अस्तर आणि मेन कापड जॉईन करताना त्याचे पार्ट जॉईन करताना तुम्हाला तकलीफ होणार नाही, त्रास होणार नाही, ह्याची काळजी नक्की घ्यायची आहे। त्याची ट्रिक सांगत आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे सगळं समजेल आणि दोन्ही कापड अटॅच करताना व्यवस्थित त्रास होणार नाही। अशा पद्धतीने आपण कट करायचं आहे। पहा, ह्याला विस्त्री करून घ्यायची आहे। तुम्ही तुमचं कापड चुरगळलं असलं तर जास्त चुरगळलेलं कापड तुम्ही ठेवू नका, अस्तर व्यवस्थित विस्त्री करून घ्या जेणेकरून तुम्हाला पार्ट व्यवस्थितपणे तिथे ठेवून व्यवस्थितपणे ते तुम्हाला ड्रॉ करून घेता येतील। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही एक सरळ व्यवस्थित अस्तर सफाई करून घ्यायचं आहे, व्यवस्थित प्लेन मध्ये करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला आता पेपर कटिंग ठेवायला सुरुवात करायची आहे। पहा कशा पद्धतीने, ज्या पद्धतीने मी पेपर कटिंग ठेवली आहे ना त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा पेपर कटिंग त्याच पद्धतीने तुम्ही ठेवायची आहे। ठीक आहे, बॅक पार्ट जो आहे ना, बॅक पार्ट बरोबर बंद बाजूवर आपल्याला ठेवायचा आहे। लक्षात घ्या, बॅक पार्ट बंद बाजूवर ठेवायचा आहे आणि बरोबर हा मुंड्यात मुंडा आपला बरोबर आला पाहिजे। फ्रंट मुंडा आणि बॅक मुंडा हे दोन्ही मुंड्यात मुंडा आला पाहिजे। अशा पद्धतीने ठेवा जेणेकरून तुम्हाला कापड सुद्धा व्यवस्थित पद्धतीने पुरेल। ठीक आहे, ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा। कटोरी पहा मी ज्या पद्धतीने ठेवत आहे त्या पद्धतीने तुम्ही पण कटोरी ठेवा। ठीक आहे, आणि आपल्याला आत क्रॉस पट्ट्या आहेत, क्रॉस पट्ट्या आपल्याला दोन इथं कट करायच्या आहेत, म्हणजे 2 आणि 2 मिळून 4 क्रॉस पट्ट्या आपल्या होतील। ठीक आहे, आपल्याला अस्तरच्या ब्लाउजसाठी 4 क्रॉस पट्ट्या लागतात आणि मेन अस्तरच्या 2 क्रॉस पट्ट्या लागतात। ठीक आहे, कशा पद्धतीने ते पुढे पाहाच। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित पेपर कटिंग ॲडजस्ट करून घ्या। ठीक आहे, पहा आता पुढची स्टेप आपण व्यवस्थित सविस्तर तुम्हाला सांगत आहे। पहा इथं बॅक पार्ट ठेवलेला आहे बंद बाजूवरती। लक्षात घ्या, बॅक पार्ट बंद बाजूवरती ठेवून कट करायचा असतो। ठीक आहे, आणि इथं आपल्याला गळा आता जसा विदाउट अस्तरचा गळा आपण कट केला होता ना त्या पद्धतीने ह्याचा गळा कट करायचा नाही। ठीक आहे, विदाउट गोटचा गोट नसलेला व्यवस्थित गळा फिनिशिंग सहित कसा शिवायचा आहे, स्टिच करायचा आहे त्याची सुद्धा तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने माहिती देणार आहे आणि त्याची सुद्धा ट्रिक्स सांगणार आहे। हा व्हिडिओ ब्लाउज स्टिच करताना व्यवस्थितपणे सगळं सविस्तर पहा। गळा कसा फिनिशिंग सहित गोट ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी हा गळा किंवा ही पद्धत अत्यंत उपयोगी ठरणार आहे अस्तरच्या ब्लाउजसाठी। ठीक आहे, विदाउट अस्तरच्या ब्लाउजसाठी गोट हा आपल्याला गळ्याला कंपल्सरी लावावाच लागतो। ठीक आहे, अशा पद्धतीने हा बॅक पार्ट तुम्ही ड्रॉ करून घ्या व्यवस्थित पद्धतीने आणि नंतर तुम्ही मग ह्याची गळ्याची कटिंग स्टिच करताना करायची आहे। गळ्याची कटिंग आकार देऊन स्टिच करताना लक्षात घ्या, त्यामुळे स्टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका। ठीक आहे, पहा अशा पद्धतीने बॅक पार्ट आपण कट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला इथं बॅक पार्ट कट करणे, बॅक पार्टचा गळा जो आहे ना कट करण्यासाठी आपल्याला अगोदर इथं मार्क करून घ्यायचा आहे शोल्डर पट्टीचा, जेणेकरून आपल्याला हा गळा ड्रॉ करताना नंतर समजेल की आपला बाबा शोल्डर पट्टी कुठपर्यंत आहे ती। ठीक आहे, शोल्डर पट्टीचं माप इथं अगोदरच घेऊन ठेवायचं आहे। ठीक आहे, म्हणजे डॉट इथं देऊन टाकायचा आहे शोल्डर पट्टीसाठी माप घेऊन। ठीक आहे, समजलं का, आणि ह्याचा उपयोग पुढे लावणार आहे कशासाठी ते तुम्हाला समजेलच जेव्हा आपण स्टिच करू तेव्हा। ठीक आहे, पहा अशा पद्धतीने आपल्याला फ्रंट पार्ट व्यवस्थित जॉईन करून घ्यायचा आहे। फ्रंट मुंडा आणि बॅक मुंडा म्हणजे पुढचा मुंडा आणि मागचा मुंडा दोन्ही लक्षात घ्या। पुढचा मुंडा आणि मागचा मुंडा दोन्ही मुंड्यात मुंडा ठेवायचा आहे आणि मुंड्यात मुंडा ठेवूनच कट करून घ्यायचा आहे। ठीक आहे, खाली थोडंसं कापड ठेवा बंद बाजूवरती जेणेकरून तिथं आपलं काचपट्टी निघते, म्हणजे हुक अडकवतो ना आपण, हुक अडकवायची बनवतो ना पट्टी ती निघते 2 इंचाची बरोबर खाली। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही मुंड्यात मुंडा ठेवून हा पण पार्ट कट करून घ्या व्यवस्थित पद्धतीने। तुम्ही ह्याला व्यवस्थित पुन्हा पिना सुद्धा अटॅच करू शकता जेणेकरून तुमचा पेपर इकडे तिकडे नाही, सरकणार नाही। ह्या हिशोबाने ह्या पद्धतीने तुम्ही त्याला पिना सुद्धा लावून घेऊ शकता। पिनाचं पॉकेट एक मिळतं, तुम्हाला दाखवले कसं असते पिना ते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये, तशा पिना आणून लावू शकता। ठीक आहे, नाहीतर हात व्यवस्थित प्लेन मध्ये ठेवून तुम्हाला असं व्यवस्थित ड्रॉ करून घेता येत असलं तर करून घ्या। ठीक आहे,
पेपर कटिंग ठेवून ड्रॉ करताना चुकीचं करू नका किंवा इकडे तिकडे पेपर कटिंग सरकून देऊ नका. त्याच्यामुळे एक्स्ट्राचं कापड तुमचं जर कट करताना आलं तर स्टिचिंग करताना आणि फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येणार. ठीक आहे, कारण फिटिंग लूज पडणार तेव्हा कापड एक्स्ट्राचं झालं तर. ठीक आहे, त्यामुळे पहा इथं आपण फ्रंट पार्ट व्यवस्थित ड्रॉ करून घेतला आहे. ठीक आहे, व्यवस्थित डॉट जे आहेत ते जॉईंट करून घ्या जेणेकरून पूर्णपणे शेप व्यवस्थित तुम्हाला समजून येईल कटिंग करताना. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं असतं, ह्याच्यामध्ये आपल्याला पाव इंच वाढवायचं असतं शिलाई मार्जिंगसाठी. पहा कुठं वाढवायचं असतं ते. ठीक आहे, इथून खाली आपल्याला पाव इंच वाढवायचं असतं. ठीक आहे, पाव इंच म्हणजे 2 रेषा. ठीक आहे, इंचामधल्या 2 रेषा. ठीक आहे, अशा पद्धतीने खाली पाव इंच आपल्याला वाढवून घ्यायचं असतं. ठीक आहे, व्यवस्थित पहा कुठं शिलाई मार्जिंग ॲड करायची असती. 4 टक्स ब्लाऊज करताना कटोरी विदाऊट अस्तरचा शिवताना ते कटिंग करताना तुम्हाला सांगितलंच आहे कुठं स्टिचिंग मार्जिन किती घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने इथं सुद्धा घ्यायचं असतं. ठीक आहे, पहा इथं पाव इंचावरती घेतलं आहे खाली आणि इथून इकडे वरती सुद्धा आपल्याला कटोरी जोडण्यासाठी पाव इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं असतं. पहा अशा पद्धतीने पाव इंचावरती मार्किंग आपल्याला करून घ्यायचं असतं. पाव इंच म्हणजेच 2 रेषा, इंचामधल्या 2 रेषा. ठीक आहे, पहा इथं भरते का पहा 2-2 इंचाचं. अगोदरच तुम्ही ड्रॉ करायच्या अगोदर 2-2 इंचावरती पॉईंट काढून घ्या आणि नंतर ते जॉईन करून घ्या. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला तुमचे माप व्यवस्थित राहील, चुकणार नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला हा पण पार्ट आता ड्रॉ करून झालेला आहे. ठीक आहे, आता आपण काय करायचं आहे, आता आपण क्रॉसपट्टी व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायची आहे. क्रॉसपट्टीला पहा व्यवस्थित पद्धतीने सरळ ठेवा आणि व्यवस्थित पद्धतीने क्रॉसपट्टी आपल्याला व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे, क्रॉसपट्टी आपल्याला डबल ठिकाणी ठेवून आपल्याला ड्रॉ करून कट करून घ्यायची असते. लक्षात ठेवा, अस्तरच्या ब्लाऊजसाठी अस्तरच्या क्रॉसपट्ट्या आपल्याला 4 लागतात आणि मेन अस्तरच्या क्रॉसपट्ट्या 2 लागतात. ठीक आहे, अस्तरच्या ब्लाऊजसाठी. ठीक आहे, अशा पद्धतीने पहा इथं व्यवस्थित हात वगैरे ठेवून किंवा पिना ठेवून तुम्ही व्यवस्थित पेपर कटिंग सेट करून घ्या आणि व्यवस्थित ड्रॉ करून घ्या. ठीक आहे, इथं समजलं इथपर्यंत. आता आपल्याला ह्या क्रॉसपट्टीमध्ये सुद्धा आपल्याला पाव इंच स्टिचिंग मार्जिंगसाठी ॲड करायचं असतं, म्हणजे वाढवायचं असतं. ठीक आहे, पहा कशा पद्धतीने ते. ठीक आहे, ही क्रॉसपट्टी आहे. ती क्रॉसपट्टी इथून खाली जे असतात ना, इथून खाली पहा, इथून खाली 2 रेषा, इथून खाली 2-2 रेषा म्हणजेच पाव इंच आपल्याला वाढवायचं असतं. ठीक आहे, पूर्णपणे तुम्ही टेपने मेजरमेंट घ्या. तुम्हाला हाताने अंदाज तुमचा लगेच तुम्हाला येणार नाही. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता पाव इंचावरती मार्किंग करून तुम्ही ती रेष जे आहे ना, लाईन जॉईन करून घ्या. ठीक आहे, अशा पद्धतीने इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे, व्यवस्थित पद्धतीने ही जॉईन करून पूर्ण घेतल्यानंतर आता पुढचा आपल्याला पार्ट ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता पहा इथं आपली कटोरीचा आपण ड्रॉ करून घेणार आहे. ठीक आहे, आता कटोरीमध्ये काय वाढवायचं आहे का मार्जिंग, तर कटोरीमध्ये मार्जिंग वाढवायचं नाही आहे. अशीच आता कटोरी आपल्याला व्यवस्थितपणे ठेवून आहे अशी ड्रॉ करून कट करून घ्यायची आहे. कारण कटोरी आपण एकदा वाढवलेली आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आता कटोरी वाढवायची नाही. ठीक आहे, पहा इथं कटोरी आता व्यवस्थित पद्धतीने आपण ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे, व्यवस्थित सेट करून घ्या आणि ज्या पद्धतीने मी पार्ट ठेवलेत ना त्याच पद्धतीने तुम्ही पण पार्ट ठेवून घ्या, जेणेकरून पहा तुम्हाला कापड वगैरे जास्त कमी पडेल वगैरे असं चान्सेस जास्त येत नाही. जर साईज मोठी असेल तरच तुम्हाला कापड कमी पडेल. ठीक आहे, आणि बाही मोठी असली तर बाहीची पण इंच उंची जर जास्त असेल तर तेव्हा सुद्धा कापड आपल्याला जास्त लागतं. ठीक आहे, पहा इथं आपल्याला कटोरी आहे अशी ड्रॉ करून घ्यायची असते. ठीक आहे, कटोरीमध्ये स्टिचिंग मार्जिंग ॲड करायचं नसतं. फक्त स्टिचिंग मार्जिंग हे फक्त क्रॉसपट्टीला मार्जिंग ॲड करायचं असतं आणि जे आपण कटोरी जोडतो ना त्याच्या साईडचा जो भाग असतो ना त्याला आपण स्टिचिंग मार्जिंग ॲड करायची असते कटोरी जोडण्यासाठी. ठीक आहे, एवढ्या दोन्ही ठिकाणी आपल्याला स्टिचिंग मार्जिंग ॲड करायचं असतं. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे, आपल्याला अजून एक क्रॉसपट्टी अजून एका ठिकाणी ठेवून कट करायची आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता क्रॉसपट्टी आपण इथं ठेवूया, ॲडजस्ट करून ठेवूया आणि इथून कट करून घेऊया. ठीक आहे, कट करून म्हणजे आधी ड्रॉ करायचे आहे. ठीक आहे, ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि ह्या क्रॉसपट्टीमध्ये सुद्धा आपल्याला स्टिचिंग मार्जिंग ॲड करायची असते. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. इथपर्यंत समजलं तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्ही पण ड्रॉ करून घ्या व्यवस्थित पद्धतीने आणि तुम्ही व्हिडिओ समजला नाही तर वारंवार म्हणजे डबल रिपीट करून पाहत जा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. ठीक आहे, आणि आपल्या चॅनलला लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण भरपूर काही आपण शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप, ठीक आहे. सविस्तरपणे बिगिनर्ससाठी, नवीन शिकणाऱ्यांसाठी आपले व्हिडिओ खास असे असणार आहेत, ठीक आहे. पहा अशा पद्धतीने आपण इथं सुद्धा पाव इंच आपल्याला स्टिचिंग मार्जिन ॲड करायची आहे, ठीक आहे. इथं अशा पद्धतीने पाव इंच म्हणजे 2 रेषा घ्यायच्या आहे. इथं सुद्धा पाव इंच आपल्याला स्टिचिंग मार्जिन ॲड करायची आहे, ठीक आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे भुजबळ फॅशन लाईफ चॅनल, त्यामुळे आपला चॅनल सर्वांचा आहे, त्यामुळे सर्वांनी भरभरून साथ द्यायची आहे, सर्वांनी भरभरून प्रेम करायचं आहे आणि शेअर पण करायचं आहे, सबस्क्राईब पण करायचं आहे आणि आपले व्हिडिओ डेली पाहिजे पण आहेत, म्हणजे तुम्हाला सर्व काही व्यवस्थित नॉलेज येईल आणि सर्व काही माहिती तुम्हाला घरबसल्या मिळेल, ठीक आहे. इथपर्यंत झालं. आता आपण तुम्ही व्यवस्थित पद्धतीने ड्रॉ करून घेतला आहे. आता एक गोष्ट राहिली आहे, इथं मी भाई कटिंग माझ्याकडून अगोदरच करून झालेली आहे, ठीक आहे. व्हिडिओ बंद पडलेला होता त्याच्यामुळे तो समजलाच नाही, ठीक आहे. भाई कटिंग इथं ठेवली होती मी अशा पद्धतीने आणि इथून ठेवून अशा पद्धतीने कट करून घेतलेली होती, ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता अशा पद्धतीने पहा तुम्ही पण इथं भाई कटिंग कशी ठेवायची आहे, ॲडजस्ट करून ठेवायची आहे ते तुम्हाला दाखवते आणि तशा पद्धतीने तुम्ही पण ठेवून घ्या, ठीक आहे. आडवी अशी इथं जागा बरोबर पुरती तिथं तुम्ही भाई कटिंग ठेवू शकता. भाईला तुमचं कापड जर कमी पडलं तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, भाईला एक्स्ट्राचं कापड कसं जोडायचं ते, ठीक आहे. ती नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हळूहळू सांगतच जाईल, त्याच्यामुळे सगळं एकाच व्हिडिओमध्ये सांगणं कठीण होईल, दाखवणं सुद्धा कठीण होईल, ठीक आहे. त्याच्यामुळे पहा अशा पद्धतीने इथं भाई ठेवून कट करून घ्यायची आहे, तुम्हाला कापड पुरत असेल तर, ठीक आहे. अशा पद्धतीने आणि जर कापड पुरत नसेल, ठीक आहे, कापड जर पुरत नसेल तर त्याला जॉईंटसुद्धा द्यावा लागतो, ठीक आहे. इकडून तिकडून एवढा तेवढा जॉईंटसुद्धा दिला तरी चालतो, ठीक आहे. आणि द्यावाच लागतो कमी पडलं कापड तर, ठीक आहे. आणि दोन्ही कडचे भाई अशी व्यवस्थितपणे फोल्ड करून घ्यायची आहे आणि मध्याला भाईला असा व्यवस्थित डाट ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे कात्रीने थोडंसं इथं कट करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला मधला पॉईंट कुठला आहे भाईचा ती समजेल. शोल्डरवर ठेवून भाई जोडताना उपयोगी तो पॉईंट पडेल तुम्हाला, ठीक आहे. आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित पद्धतीने. बॅक पार्ट अगोदर आपण कट करून घेऊयात व्यवस्थित, स्टेप बाय स्टेप तुम्ही सर्व कटिंग करून घ्या, कुठलं पण आदलं मधलं कटिंग करायला जाऊ नका. पहा अशा पद्धतीने तुम्ही सर्व कटिंग करून घ्या. इथं लक्षात घ्या आहे असाच बॅक पार्ट कट करून घ्यायचा आहे, इथं अजिबात सुद्धा काय हे करून घ्यायचं नाही, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण कटिंग करून घ्या. बॅक पार्टला आपण गळ्याचा आकार शेप स्टिचिंग करताना कसा द्यायचा आणि कशी गळा व्यवस्थित फिनिशिंग सहित विदाउट गोटचा आपण तयार करणार आहोत, ते आपण व्यवस्थित स्टिचिंग करताना पाहणारच आहोत. ज्यांना गोट नवीन शिकत असेल तर गोट व्यवस्थित सर्वांना जमत नाही, फसतं चुकतो बऱ्याच वेळा, त्या प्रयत्न करू नये, गोट जमत नाही, फिनिशिंग येत नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण विदाउट गोटचा गळा कसा शिवायचा आहे अस्तरच्या ब्लाऊजचा ते आपण शिकणार आहोत हा ब्लाऊज स्टिच करताना, ठीक आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, ठीक आहे. आपले व्हिडिओ अजिबात स्किप करत जाऊ नका, ठीक आहे. स्टेप बाय स्टेप आपण सर्व काही शिकणार आहोत, त्याच्यामुळे पूर्णपणे व्हिडिओ पाहत जा आणि व्हिडिओ स्किपसुद्धा तुम्ही करत जाऊ नका, जेणेकरून छोटे छोटे पॉईंट तुम्हाला समजतील, ठीक आहे. इथपर्यंत तर तुम्हाला समजलं. पहा आता इथून पुढचा आपण राहिलेली कटिंग आपण करायची आहे, ठीक आहे. हा केलेला कटिंग पार्ट अस्तरच्या ब्लाऊजवरती ठेवून कसा कट करायचा आहे ते सुद्धा पुढं दाखवणार आहे, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, ठीक आहे. त्याची सुद्धा एक पद्धत आहे, ट्रिक आहे, जेणेकरून दोन्ही पार्ट जॉईन करताना तुम्हाला स्टिच करताना त्रास होणार नाही, इकडं तिकडं कापड सरणार नाही. ह्याच्यासाठी एक ट्रिक आहे ते तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे. कारण दोन्ही एक समान कापड कट केलं मेन कापड आणि अस्तर तर मग जॉईन करताना प्रॉब्लेम येतो, तो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्णपणे व्हिडिओ सर्व पहा, ठीक आहे. अशा पद्धतीने ही क्रॉस पट्टी आता आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची आहे, ठीक आहे. इथं क्रॉसपट्टी आहे अशीच व्यवस्थित कट करून घ्या आणि कट करताना कापड इकडे तिकडं खालचं वरचं इकडे तिकडे सरून देऊ नका, फिस करून देऊ नका, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही शिकत असाल नवीन तर अस्तर पण आणि हे कापड पण जास्त करून कॉटनचं घेण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. अस्तर तर मेन कॉटनचं घेण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचं इकडे तिकडे नवीन शिकताना इकडे तिकडे सरकणार नाही, ठीक आहे. साधं तुम्ही जे अस्तर असतं ना किंवा साधा ब्लाऊज पीस असतो ना तो अस्तरसाठी घेऊ नका, ठीक आहे. नाही तर तुम्हाला व्यवस्थित ब्लाऊज स्टिच करता येणार नाही, ठीक आहे. पहा इथं आता आपण कटोरी कट करून घेणार आहोत, ठीक आहे. कटोरीसुद्धा आहे अशीच आपल्याला कट करून घ्यायची आहे, ठीक आहे.
अशा पद्धतीने. आणि इथं कटोरीवरती तुम्ही माप लिहिलं तरी काय हरकत नाही, माप लिहून घ्या आपलं कटोरीचं किती माप आहे ते. ठीक आहे, कटोरी इथं जे जॉईन आपण ड्रॉ करून घेतली की लगेच तिथं माप लिहून घ्या तुम्ही. आपली किती कटोरी होती 5.25 इंच ना, मग इथं लिहून घ्या लगेच त्याच्यावरती चॉकने 5.25 इंच कटोरी. म्हणजे आपल्याला ह्याला कटोरीला टक्स टाकताना आपल्याला माप किती होतं कटोरीचं हे व्यवस्थित ॲडजस्ट करून घेता येईल. ठीक आहे, पहा हा पार्टसुद्धा इथला आपल्या एक्स्ट्राचा आपला कटोरीचा कट करून घ्यायचा आहे. पहा आपली कटोरीसुद्धा आता कट करून झालेली आहे. आता आपण क्रॉसपट्टी एक राहिलेली इथली तीसुद्धा आपण कट करून घ्यायची आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने हे सर्व पार्ट एकावर एक ठेवायचं आहे, तिकडे तिकडे सरफेस करून हलवून द्यायचं नाही. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता आपण पुढची स्टेप पाहणार आहोत. ठीक आहे, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व टिप्स ट्रिक्स सहित मी तुम्हाला सविस्तर सर्व काही सांगत असते. ठीक आहे, आणि व्हिडिओ आवडल्यास छान छान कमेंटसुद्धा करायला विसरत जाऊ नका. आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि नवीन काही तुम्हाला एक्स्ट्रा जशी काय मिळत असेल आणि व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला सुद्धा आपले विसरत जाऊ नका. ठीक आहे, पहा इथं सुद्धा आपण आता 2-2 इंच अंतर घेऊन आपण इथं हुक अडकवतो ना, ती काचपट्टी आपण ह्या भागामध्ये पार्टमधून इथंच आत्ताच आपण कट करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला ब्लाऊज स्टिच करताना इकडे तिकडे जास्त उठायची किंवा हलायची गरज पडत नाही, जेणेकरून त्याच्यामुळे आपला ब्लाऊजसुद्धा पटकन स्टिच करून होतो. नाहीतर इकडं उठ बस केले की ब्लाऊज स्टिच करायला वेळ जातो. पहा इथं 2 इंचाची बरोबर आपलेली काचपट्टी आपली 2 इंचाची भरलेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने 2 इंचाची तुम्ही पण काचपट्टी काढून घ्या. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, हुक अडकवण्यासाठी म्हणजे हुक अडकवायला आपण जी हुकपट्टी बसवतो ना, ती हुकपट्टी आपल्याला इथं काढून घ्यायची आहे. 1.5 ते 2.25 इंच घ्या. ठीक आहे, हुकपट्टी 1.5 ते 2.25 इंच घ्या. इथल्या ह्या पार्टमधला आपण काय करायचं आहे, हुक बसवण्यासाठी हुकपट्टी काढून घ्यायची आहे. हे सगळे पट्ट्या जे आहेत ना, पार्ट्स हे हुक लूकचे वगैरे ते सर्व आत्ताच कटिंग करताना आपल्याला काढून घ्यायचे आहेत, नंतर नाही. सगळे पार्ट आत्ताच कट करून घ्या, जेणेकरून आपण लगेचच स्टिच करताना सर्व आपल्याला पटपट हाताला सगळे पार्ट येतील. ठीक आहे, पहा इथं आपण हुकपट्टी काढून घेतलेली आहे. ठीक आहे, 1.5 इंचाची हुकपट्टी इथं आपण काढून घेतलेली आहे. पहा अशा पद्धतीने आपले सर्व पार्ट कट करून झालेले आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आपण मेन कापडावरती कोणकोणते कापड अस्तर ठेवून आपल्याला कट करायचे आहे, कोणकोणते पार्ट ठेवून कट करायचे आहेत ते पहा. ठीक आहे, इथं आपल्याला एक क्रॉसपट्टी इथले 2 क्रॉसपट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, आणि एक क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे, एक क्रॉसपट्टी तशीच ठेवायची आहे अस्तरवर कट करण्यासाठी. ठीक आहे, पहा क्रॉसपट्टी, कटोरी आणि कटोरी शेजारचं भाग आणि बॅक पार्ट एवढे पार्ट आपल्याला आणि बाही एवढे पार्ट आपल्याला अस्तरवर ठेवून कट करायचे असतात. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही अस्तर व्यवस्थितपणे पसरून घ्या. ठीक आहे, इथं मी बाही अगोदरच अस्तरवर कट करून घेतलेली होती चुकून. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने ह्याला तुम्ही मेन अस्तरला चुरगळलेला असेल तर त्याला व्यवस्थितपणे तुम्ही विस्त्री करून घ्या, विस्त्री फिरवून घ्या, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित पार्ट ठेवून त्याच्यावरती व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला कटिंग करता येईल. ठीक आहे, पहा कशा पद्धतीने पार्ट ठेवायचे आहे ते पहा. व्यवस्थित पद्धतीने बॅक पार्टच्या खाली सुद्धा थोडंसं कापड ठेवायचं आहे आपल्याला कट करताना. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने बॅक पार्टसुद्धा आहे असं आपल्याला ठेवून कट करायचा आहे ह्या मेन कापडावरती. ठीक आहे, आणि ह्या पार्ट मुंड्यात ह्या पण आहे असंच ठेवायचं आहे कट करताना. आणि कडेने जागा ठेवा, कारण कडेने आपल्याला कट करायचं आहे, जास्त जरा कापड लागणार आहे. कशासाठी ते सांगते तुम्हाला पुढं, ते लक्षात ठेवा. फक्त इथपर्यंत समजलं का तुम्हाला? ठीक आहे, इथं आता आपण इथं काय करायचं, कटोरी इथं आपण ठेवलेली आहे. आता काय करायचं, आता इथं आपण क्रॉसपट्टी इथं ॲडजस्ट करायची आहे. ठीक आहे, पहा केवढ्याशा कापडामध्ये आपण व्यवस्थितपणे सर्व कसं ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. आता ही क्रॉसपट्टी दुसरी ठेवायची नाही, कारण एवढीच क्रॉसपट्टी आपल्याला घ्यायची असते, कारण एकावर एक आपण पलटी करून दुहेरी कापड ठेवलेलं असतं, त्याच्यामुळे ह्याच्यात 2 आपल्या क्रॉसपट्ट्या निघणार आहेत. ठीक आहे, दुहेरी कापड ह्याचं सुद्धा दुहेरी कापड करून ठेवायचं आहे अस्तरवर, मेन अस्तरवर ठेवताना. ठीक आहे, हे सुद्धा आपण दुहेरी कापड करून ठेवलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला कट करायचं आहे. कट करताना कडेने आपल्याला 1.25 इंच ठेवायचं आहे आणि मगच कट करायचं आहे. ठीक आहे, कारण की आपण जेव्हा हे दोन्ही पार्ट अटॅच करणार असतो, स्टिच करणार असतो, ठीक आहे, त्यावेळेस काय होतं की आपण एकसारखं कट केलं ना की ते कापड असं हालतं डुलतं, कुठं कमी कुठं जास्त होतं. ठीक आहे, त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला प्रत्येकच पार्ट कट करताना आपल्याला कडेने 1.25 इंच कापड आपल्याला तिथे ठेवायचं
आहे, ही गोष्ट विसरायची नाही. एकदम काटोकाट तुम्ही कट करायचं नाही. ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा. तुम्हाला बघा किती इझी दोन्ही पार्ट जॉईन करताना इझी जाईल ते, ठीक आहे. आणि इथे एक्स्ट्राचं खाली कापड राहिलेले धागे दोरे निघलेले ते काढून कट करून टाकत जा, जेणेकरून ते दिसायला पण व्यवस्थित दिसेल, स्टिच करताना पण सोपं जाईल, ठीक आहे. पहा अशा पद्धतीने आपण बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे असा, ठीक आहे. बॅक पार्ट व्यवस्थितपणे फिनिशिंग सहित कसा आपल्याला गळा विदाउट गोटचा स्टिच करायचा आहे ते असतो, ते तुम्हाला ह्या ब्लाऊजच्या स्टिचिंगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल, ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला फॉलो करत जा, ठीक आहे. पहा अशा पद्धतीने इथं आपण काय करायचं आहे, इथं हा पण पार्ट आपल्याला पाव इंच कडेला ठेवून आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता हा पण पाव इंचावरती ठेवायचा आहे. कोणतेच पार्ट व्यवस्थित काटोकाट आपल्याला कट करायचे नाही, ठीक आहे. ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्ही काटोकाट तुम्हाला जर तुम्ही कट केले ना तर तुम्ही दोन्ही पार्ट तुम्हाला जॉईन करताना तुम्हाला त्रास होतो, ठीक आहे. कापड हालतं कमी जास्त कुठं होतं, ठीक आहे. त्याच्यामुळे पाव इंच अंतर ठेवूनच पार्ट सगळे कट करा आणि नंतर ते दोन्ही जेव्हा आपण जॉईन करतो ना तेव्हा आपल्याला ते एक्स्ट्राचे कट करायचे असते. हा ब्लाऊज स्टिच करताना तुम्ही पाहतालच का आपण काय काय करणार आहोत, कसं कसं करणार आहोत ते, ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता आपण पुढचा पार्ट कट करूया, ठीक आहे. हे सर्व पार्ट कट केले की लगेच एकावर एक व्यवस्थित पद्धतीने असे ठेवून देत जा, ठीक आहे. इकडे तिकडे पाडून देऊ नका, ठीक आहे. त्याच्यामुळे कापड व्यवस्थित मग राहत नाही, चुरगळतं, खराब होऊन जातं, ठीक आहे. पहा अशा पद्धतीने आता आपण काय करायचं आहे, व्यवस्थित पद्धतीने हे सुद्धा पाव इंचावरती आपल्याला कट करून घ्यायचं आहे, ठीक आहे. घेतलं हे पण कट करून तुम्ही सुद्धा, ठीक आहे. आशा करते की तुम्ही सुद्धा माझे व्हिडिओ पाहून तुम्ही पण छान छान ब्लाऊज स्टिच करायला सुरुवात केली असेल, ठीक आहे. इथपर्यंत समजलं. ह्याच्यानंतर आता तुम्ही 2-3 दिवसांनी लाईव्ह येणार आहे. लाईव्हची डेट तुम्हाला फिक्स सांगते, त्यावेळेस लाईव्हला सर्वांनी कंटिन्यू या, म्हणजे तुमचे काय प्रश्न उत्तरे असतील तर प्रश्न उत्तरे लाईव्हमध्ये विचारा मला, ठीक आहे. कटोरीसुद्धा आपल्याला पाव इंचावरती अंतर ठेवून आपल्याला कट करून घ्यायची आहे. येणाऱ्या 25/11 म्हणजे मंगळवारी आपण लाईव्हला येणार आहोत, ठीक आहे. त्याची टाईम तुम्हाला नक्की सांगेल. 25/11 लास्ट 25/11 डेट आहे, मंगळवार वार येत आहे, तर त्या दिवशी आपण लाईव्हला येणार आहोत. त्याचा टाईम तुम्हाला नक्की सांगेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे आपली व्हिडिओ स्किप करू नका. त्याच्यात तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे, तुमच्या सर्व समस्यांची उत्तरे त्याच्यामध्ये सविस्तरपणे सांगता येतील आणि तुम्हाला त्याची उत्तरे व्यवस्थित मिळतील, ठीक आहे. जेणेकरून तुमच्या सर्व समस्या अडचणी दूर होतील आणि मला पण तुम्हाला सविस्तरपणे सर्व काही तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करायला मदत करता येईल, ठीक आहे. त्यामुळे लाईव्हला यायला, लाईव्ह पहिला आणि लाईव्हमध्ये तुमचे क्वेश्चन आन्सर किंवा चांगले रिस्पॉन्स रिप्लाय द्यायला सुद्धा तुम्ही विसरू नका, ठीक आहे. मंगळवारी 25/11/2025 आपण मंगळवारी दुपारी लाईव्ह येणार आहोत, ठीक आहे. त्याची टाईम डेट शक्यतो 1 वाजता असणार आहे. आपला व्हिडिओ पण 1 वाजता येतो, ठीक आहे. त्याच्यामुळे 1 वाजता आपण लाईव्हला येणार आहोत, त्यावेळेस सर्व आपण पाहणार आहोत, ठीक आहे. लाईव्हला यायला विसरू नका, ठीक आहे. सर्व पार्ट कट करून झाले आहेत, कटोरी पण कट करून झालेली आहे. आता आपण इथं तिरके आपण काप घ्यायचे आहेत, म्हणजे तिरकं आपल्याला क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे. कशासाठी? फ्रंट पार्टच्या गोटसाठी, ठीक आहे. गळ्याला जी आपण पायपिंग करतो ना त्याला गोट म्हणतो आपण, ती पायपिंग ती गोट आपल्याला काढण्यासाठी हे आपल्याला क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे, ठीक आहे. पहा अशा पद्धतीने आपण क्रॉसपट्ट्या काढून घेतल्या आहेत. ह्या गोट बसवण्यासाठी क्रॉसपट्ट्या ह्या तिरक्याच काढा, त्यालाच आपण क्रॉसपट्ट्या म्हणूनच म्हणतो, तिरकी काढतो म्हणून, जेणेकरून आपला गोट फिनिशिंग सहित येतो व असं पाठीमागे पलटी होत नाही, उचलत नाही, ठीक आहे. बरोबर बसतो, ठीक आहे. अशा पद्धतीने आपली आजची 36 साईजची पेपर कटिंग मेन कापडावरती आणि अस्तरवरती ठेवून आजची कटिंग झालेली आहे. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्याच्या व्हिडिओमध्ये ह्याची स्टिचिंग पाहणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ आपला स्किप करू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे. ओके, बाय, थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास छान कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका, ठीक आहे. हा चॅनल आपला सर्वांचा आहे, त्यामुळे सर्वांनी ह्या चॅनलला भरभरून प्रेम द्यायचं आहे, ठीक आहे.